नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण अभ्यंग स्नानाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. अभ्यंग स्नान कोणी, कसे आणि कोणत्या वेळी करावे, शुभ मुहूर्त कोणता, हे सर्व पाहूयात. तुम्ही म्हणाल, हे तर आम्हाला माहीत आहे. इथेच तर तुम्ही चुकता. अभ्यंग स्नान म्हणजे फक्त पहाटे उठून अंघोळ करणे नाही, तर ती अंघोळ करण्याची एक शास्त्रीय आयुर्वेदिक पद्धत आहे. त्यामध्ये तेल लावून, उटणं लावून अंघोळ केली जाते. पण त्याचबरोबर ओवाळलं देखील जातं. तेल कोणतं लावायचं, उटणं कोणतं लावायचं, कसं ओवाळायचं, कोणत्या प्रकारच्या दिव्यानं ओवाळायचं, हे सुद्धा अभ्यंग स्नानामध्ये महत्त्वाचं आहे. हे सर्व जाणून घेऊयात. अभ्यंग स्नानाची योग्य पद्धत म्हणजे पहाटे लवकर उठायचं. कमीत कमी 6 वाजेच्या आत अंघोळ झाली पाहिजे. पहाटे लवकर उठल्यानंतर सगळ्यात आधी पाट मांडायचा. त्या पाटावर जे स्नान करणार आहे त्या व्यक्तीला बसवायचं, रांगोळी काढायची आणि तेल लावून त्या व्यक्तीची मालिश करायची आहे. मालिशसाठी तिळाचं तेल वापरलं तर उत्तमच. नसेल तर खोबऱ्याचं तेल घेऊन त्यात कापूर टाकायचा आहे. त्याने सुगंध छान येतो. अभ्यंग स्नान फक्त एक अंघोळ नाही, तो एक धार्मिक विधी आहे आणि आरोग्यदायी देखील आहे. त्याचे फायदे काय काय आहेत ते आपण पुढे पाहूयात. तेल लावून झालं की मग उटणं लावायचं. हे उटणं हलक्या हाताने पूर्ण शरीरावर चोळायचं आहे. कोमट पाण्याने स्वच्छ अंघोळ करायची आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करताना साबण लावायची नाही. आपण तेल लावलंय, उटणं लावलंय, त्यामुळे साबणाची गरज नाही. दिवाळीत साबण वापरायचाच नाही. दिवाळीत उटणंच लावायचं. शरीराची त्वचा तजेलदार व्हावी, स्नायू बळकट व्हावे, पुष्ट व्हावेत म्हणून हे अभ्यंग स्नान केलं जातं. खास करून लहान मुलांना थंडीच्या दिवसात दररोज अभ्यंग स्नान घातलं तरीसुद्धा त्याचा फायदा होतो. फक्त दिवाळीत एक दिवसच नाही, तर दिवाळीनंतरही आपण लहान मुलांना अभ्यंग स्नान घातलं तर खूपच चांगलं होईल. अभ्यंग स्नानाचे खूप जास्त फायदे आपल्याला मिळत असतात. शरीराला आणि आपल्या त्वचेला भरपूर असे फायदे या अभ्यंग स्नानाने मिळतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आता उटणं लावून अंघोळ करण्याआधी किंवा अंघोळ केल्यानंतर औक्षण करायचं आहे. गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा आणि त्या दिव्याने औक्षण करायचं असतं. औक्षण करण्यामागे धार्मिक भावना असतात. तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्ही औक्षण करू शकता. अशा प्रकारे हे अभ्यंग स्नान केलं जातं. पण हे अभ्यंग स्नान का करतात त्याच्या मागची कहाणी जाणून घेऊ. असं म्हणतात की नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं. नरकासुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी तेल आणि उटणं लावून स्नान केलं आणि म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची प्रथा सुरू झाली. आयुर्वेदानुसार देखील अभ्यंग स्नानाचे खूप जास्त फायदे आपल्या शरीराला होत असतात. थंडीने आपली त्वचा कोरडी पडते. अभ्यंग स्नान केल्याने आपली त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात आवर्जून लहान मुलांना अभ्यंग स्नान घालावं. अशा प्रकारे आपापल्या पद्धतीने आपण अभ्यंग स्नान करू शकतो. प्रत्येकाकडे आपापली परंपरा वेगवेगळी असू शकते. त्यानुसार तुम्हीही अभ्यंग स्नान हे नरक चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून करावं. अभ्यंग स्नानाविषयी मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.